नमस्कार, मी प्रवीण यादव. आपण लोणंदमध्ये कृषी प्रदर्शन इथे आलो आहे. आपण इथे सध्या स्टॉल बघतोय पद्मावती ह्युमिक ॲसिड गांडूळ खत निर्मिती प्रकल्प. आपण त्यांच्याकडनं जरा थोडी माहिती घेऊया. काका नमस्कार, जरा माहिती द्या ना खताबद्दल. गांडूळ खत निर्मिती प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. त्या गांडूळ खत निर्मितीमध्ये आपण यापूर्वी कसं खड्डा काढणं किंवा बांधकाम करणं हे करून आपण खत निर्मिती करत होतो. आता आमच्या पद्मावती सीड्स कंपनीनं हे HDPEचं बेड बनवलेलं आहे. अच्छा, हे 12-4-2चं बेड आहे. एका बेडमध्ये 1 टन खत 2 महिन्यामध्ये तयार होतं. 2 टन 2 महिन्यामध्ये 1 टन खत 2 महिन्यामध्ये 1 टन टन. खत. अच्छा. हां, पालापाचोळा, कचरा आणि सेल हे लेअर वाईज 6 इंचाचे थर लावायचे. किती असेल लेअर, किती असते त्याची? 6 इंचाचा 2 फूट उंचीचा आहे. 2 फूट. हां, 2 फूट उंचीचा 6 इंचाचे थर लावायचे. पहिला पालापाचोळा हां, बॉटमला, नंतर सेल, सायन्स, नंतर पालापाचोळा, नंतर सेल. वरच्या बाजूला सेन आलं पाहिजे. हां, सेन काय करते तर टेम्परेचर कंट्रोल करते. हां. टेम्परेचर वाढलं समजा जर पाणी मारून आपण ते टेम्परेचर कंट्रोल. पाणी किती मारायचं साधारण? पाणी सरासरी कसं अंगामुळेच राहते. आता हिवाळ्यात कमी लागते हो, आणि पावसाळ्यात बी कमी राहते. उन्हाळ्यामध्ये आता समजा मार्च नंतर जरा जादा लागणार. हो, जरा उष्णता वाढते ना. उष्णता वाढते त्यामुळे जादा लागते. त्याच्यामध्ये वर्मी लिक्विड काढण्यासाठी बाजूला एक हे दिलेलं आहे आपल्याला, आउटलेट दिलेलं आहे. त्याच्यामुळे वर्मी लिक्विड बी काढता येतं. अच्छा, एका साईडने. हां, ह्या साईडला दिलेलं आहे. तर ते कसं ह्युमिक ॲसिडच्या ऐवजी आपल्याला ते चांगलं पूरक हे निघतं. त्यातून आपण इतर घटक घेतो आता नत्र, स्फोरक, पल्यास इतर याच्यापासून. हो, त्याच्याशिवाय सगळे घटक त्या ह्याच्यामध्ये उतरलेले असतात. हो, मिक्स. किती महिने? एक ॲटलिस्ट 2 महिने. सरासरी कसं पहिले एक 20 ते 21 दिवस आपण जे पकडू शकत नाही, ते पकडलं तरी त्याच्यामध्ये एवढंही राहत नाही. त्यानंतर जे पकडेल ते आपण कलेक्ट करू शकतो. अच्छा, मग फवारणीला चालतंय, ड्रिपला डायरेक्ट झाडाई म्हणून सुद्धा तरी चालतंय. आणि ह्युमिक ॲसिडच्या ऐवजी आपण त्याचा वापर करू शकतो. पण याचं प्रमाण किती ह्युमिक ॲसिड तुम्ही म्हणताय आणि त्यात जीवाणू कसं वाढ किती दिवसाचं आहे त्याच्यावर त्याची ही राहू शकते. म्हणजे आपण असं की नाही बाबा 20-21 दिवसानंतरच काढायचं असं नाही? हां, तसंच काढायला पाहिजे. कारण पूर्वीच्या ह्याच्यामध्ये जास्त उतरलेलं नसते ना ते. गांडूळाची संख्या जास्त वाढेल, ती जास्त प्रमाणात तयार होते. जीवाणूची संख्या साधारण किती वाढते? सरासरी आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 किलोचं हे पॅकिंग टाकलं की 20 किलो तयार होतात ते 2 महिन्यामध्ये. 20 किलो. त्याच्यामध्ये गुळ वगैरे असं पाणी त्याच्यात काय? पाणी हे टाकावं लागतं. संख्या वाढण्यासाठी आपल्याला एक 10 दिवसानंतर तो डोस द्यावा लागतोय. गुळ 1 किलो आणि बेसन 1 किलो. एका बेडला एका वेळी 20 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ते टाकावं लागतं. अच्छा, मग संख्या बी वाढते आणि त्यांची हालचाल बी वाढते. त्यामुळे लवकर खत तयार होते. बरोबर. गांडूळ काय करतात, खाण्यासाठी ते पडलेलं हे आहे ते खाण्यासाठी खाली जाणार, विठा टाकायला वरती येणार. पालापाचोळा कुजेल तसं खातात आणि विठा टाकतात. त्यामुळे त्या कुठल्याही प्रकारचं जंतूचं हे त्या प्रॉब्लेम त्यामध्ये राहत नाही. आता काय करतो आपण, सेन आपल्या ह्याच्यामध्ये 1 ट्रॉली जर सरासरी गृहीत धरली, 1 ट्रॉली म्हणजे 1 टनाची असते साधारण. 1.25 टनाचे काय 2.5 टनाचे भरेल तसं आपण पट्टी लावून वगैरे. हां, ट्रॉलीच्या ह्याच्यावर असते. तर ते ट्रॉली आपण कसं हे 1 टन टाकणं आणि ते ह्याच्यामध्ये 4 टन टाकणं एवढा फरक राहतात त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे एवढा फरक आहे. फरक राहतो सेंद्रिय खतामध्ये. का तर हे खत आता तसं पाहायला गेलं तर आपल्याला कमी ह्याच्यामध्ये आपण बनवू शकतो घरच्या घरी. बाहेर विकत गेले की 20-25 रुपये किलो पडते आपल्याला ते. हो, तसं किरकोळ घ्यायचं म्हणलं की असं आपण घरच्या घरी आपल्याला कसं पालापाचोळा आपल्याकडे उपलब्ध असतोय, सेन असते, बीज टाकायचं आणि एकदा ही गांडूळ बीज घेतलं की पुन्हा वारवून घ्यावं लागत. म्हणजे कंटेन स्वतः असतात बऱ्यापैकी असतात. हो, बऱ्यापैकी आपल्याला आपल्या घरच्या घरी आपल्याला बनवता येतं. दुसरी गोष्ट कसं जमिनीचा पोत सुधारतोय. बाकीच्या ह्या गोष्टी जे आहेत की आपल्याला ऑर्गॅनिक स्वरूपाच्या त्या आपल्या घरच्या घरी करता येते, बाहेरून घ्यायची गरज नाही. जमिनीची ताकद वाढते, पीक वाढतं. बरोबर. आणि सेंद्रिय होते पूर्ण 100% सेंद्रिय. 100% सेंद्रिय आपल्याला घरच्या घरी तयार करता येते. आणि बाहेरून आणायचं म्हटलं तर मग कॉस्टली पडते आपल्याला ते. आता कोल्हापूरला आमच्याकडे मिळेल, पण ते मग तिथून इथं आणण्यापेक्षा तुम्ही इथंच तयार केलं तर तुम्हाला कमी खर्चामध्ये तयार होऊ शकते. तेवढ्यासाठी आपण हा बेड देतोय. हा बेड 3000 रुपयेमध्ये 1 बेड, हे 600 रुपये किमतीचं बीज. अच्छा, आणि होम डिलिव्हरी 3000 मध्ये देतो आपण. बुकिंग फक्त 200 रुपये आणि उर्वरित जे 2800 रुपये राहतात ते तुम्ही हा बेड तुमच्या घरी पोच करणार, तुम्हाला सगळी माहिती देणार. खत कसं काढायचं, पाणी किती मारायचं, वर्मी लिक्विड कसा काढायचा, पुन्हा गांडुळाचं बीज राहिलेलं आहे ते यूज कसं करायचं, ही सगळी माहिती तुम्हाला तिथून दिली जाणार. म्हणजे ही बॅग घेतल्यानंतर वेळोवेळी तुम्ही त्याला मार्गदर्शन त्या शेतकऱ्याला करणार.